पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट कुगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। तर आज आहे 14 जुलै 2024। आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज आहे आणि मी आज आहे जिंतूर तालुक्यामध्ये येलदरी धरणावर आहे। आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो ह्या येलदरी धरणामध्ये उन्हाळ्यामध्ये 26% पाणी होतं आणि ह्या काल परवाचा जे पाऊस पडला होता त्याच्यामध्ये 4% वाढलं, म्हणजे जवळपास 30-31% वाढलंय, म्हणजे याला आवक यायला सुरुवात झाली। परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण मागचा अंदाज दिला होता की राज्यामध्ये जवळपास 14 तारखेला पाऊस सुरू होईल, तर तुम्हाला सांगतो राज्यात पाऊस सुरू झाला, विदर्भात सुरू झाला आणि राहिलेल्या ठिकाणी राज्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, मराठवाडा या सगळीकडे या भागामध्ये आज 14 तारखेपासून म्हणजे आजपासून बऱ्याच रात्री पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। परत एक सर्वांना सांगू इच्छितो कोकणात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून कोकण पट्टीच्या लोकांना देखील काळजी घ्यायची गरज आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईला ह्यामध्ये ह्या 4-5 दिवसात म्हणजे 14 ते 8च्या दरम्यान अतिवृष्टी होणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून मुंबईच्या सर्व जनतेने काळजी घेण्याचं हे करावं। पुलाच्या फरशीव पाणी आल्यास पुढे जाऊ नका आणि ही सगळ्यांना विनंती आहे। त्याच्यानंतर सर्वांना शेतकऱ्याला सांगू इच्छितो राज्यामध्ये 14, 15, 16, 17, 18 पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळ्या भागामध्ये दररोज 2-2 दिवस मुक्काम घेत पाऊस पडणार आहे, पुन्हा हा अंदाज लक्षात घ्यायचा। परत पुन्हा आणखीन एक सांगू इच्छितो त्याच्यानंतर 21 तारखेपासून 21 जुलै ते 26 जुलैच्या दरम्यान परत एक चांगला पाऊस येणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये 2 म्हणजे एक 16 तारखेला एक कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे आणि त्याच्यानंतर 19 तारखेच्या नंतर एक होणार आहे आणि हे 2 देखील कमी दाबाचे पट्टे झाल्याच्या नंतर ते महाराष्ट्रामधून जाणार आहे। आणि योगायोगाने तुम्हाला एक सांगतो आता सध्या पंढरपूरची यात्रा आहे, हा पंढरपूरच्या यात्रेकडे म्हणजे आता मध्ये 15 उद्याचा पाऊस, 15, 16, 17चा पाऊस पंढरपूर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरमध्ये तिकडे देखील पडणार आहे। परभणी, नांदेड, बीड, जालना, संभाजीनगर, नगर जिल्ह्यात देखील चांगला खूप पडणार आहे। त्याच्यानंतर बीडमध्ये, लातूरमध्ये